नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मस्त असं बनवूया आज फ्रूट कस्टर्ड. चला तर बघूया साहित्य आणि कृती. मम्मी बोल बेटा. आपल्याला फूड कस्टर्ड बनवणार. आत्ता बनवते. चला तर मैत्रिणी मस्त असं फ्रूट कस्टर्ड बनवूया. तर इथं बघू शकताय मी दूध घेतलं आहे अर्धा लिटर, साखर घेतलेली आहे 2 छोट्या वाट्या, म्हणजेच आपल्या गोड आवडीनुसार घ्यायचं आहे. व्हॅनिलाचा कस्टर्ड पावडर घेतलेला आहे 2 चम्मच, त्यात थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं आहे. दूध गरम करायला ठेवलं आहे. दुधाला उकळी आल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये गॅस बारीक करून व्हॅनिला कस्टर्ड आहे ते मिक्स करायचं आहे. छान असं एक उकळी आली का गॅस बंद करायचा आहे, थंड होऊ द्यायचं आहे. हे बघू शकताय. आणि फ्रूट आपल्या आवडीनुसार आपल्याला घ्यायचे आहे. तर इथं मी सर्वप्रथम तर पहिल्यांदा ॲपल म्हणजे सफरचंद आणि डाळिंब घेतलं होतं. नंतर मग एकदम थंड झाल्यावरती मी त्याच्यामध्ये केळ आणि कलिंगडही घातले. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फ्रूट घालू शकता. तुम्ही फक्त सफरचंदही घालू शकता. ते बघू शकता मस्त असं टेक्स्चर आलेलं आहे. आता हे दूध पूर्णपणे थंड झालेलं आहे. याचं टेक्स्चरही बघा किती मस्त थिकनेस झालेलं आहे. तुम्हाला चमचा बघू शकता मागच्या साईडला कसं असं टेक्स्चर आलं पाहिजे. तर आता इथं मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ॲपलचे म्हणजे सफरचंदचे पीस कट करून घातले, याच्यामध्ये डाळिंब घातले. फ्रीजमध्ये आपण थंड होण्यासाठी करूया मिक्स करून. पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर आपण नंतर याच्यामध्ये केळ घालायचं आहे. केळ आणि जे फ्रूट आपल्याला आवडतात आपल्या आवडीनुसार घालायचं की एवढंहीसुद्धा ठीक आहे. एवढे 2 फ्रूटसुद्धा मस्त असं आपलं फ्रूट कस्टर्ड तयार होतं. तुम्ही लास्टला याच्यामध्ये खाता वेळेस आईस्क्रीमसुद्धा सर्व करून खाऊ शकता. खूप छान असं फ्रूट आईस्क्रीम कस्टर्ड असं लागतं. ते फक्त आपलं फ्रूट कस्टर्ड झालेलं आहे. ते बघू शकताय मस्त असं थंड खूप छान वाटतं. नक्की करून बघा. मुलांनाही द्या तुम्ही. ही आजची रेसिपी कमी साहित्यामधली आणि खूप छान अशी सर्वांनाच आवडणारी, मुलांपासून मोठ्यांपासून तर लहान मुलांना आवडणारी अशी रेसिपी आज बनवली होती. इथे मी 2 केळं घातलेले आहेत आणि थोडंसं कलिंगडही घातले. खूप छान असा फ्लेवर सगळ्या फळांचा आणि खूप छान वाटतं असं खाता वेळेस. पूर्णपणे थंड झालं तर वाटीमध्ये काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. जेवढंच बघायला आपल्याला छान दिसत आहे तेवढंच ते खाण्यासाठी खूप छान वाटत आहे. तेवढंच हेल्दी पण आहे. याच्यामध्ये काही आपण बोलतो ना म्हणजे दुसरं काही टाकलेलं नाही. सगळं फ्रूट वगैरे आहे आणि दूध आहे. फक्त एवढंच की आपण कस्टर्ड पावडर घातलेली आहे. तर व्हॅनिलाची घाला किंवा मँगोची घाला, आपल्या आवडीनुसार आपण कस्टर्ड पावडर घालायची आहे. थंड झालं अजून थोडंसं घट्ट होतं. तुम्हाला वाटत असेल जास्त घट्ट झालं तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं थंड दूध वाढवू शकता. हे बघू शकता मस्त असं याचं टेक्स्चर आलेलं आहे. आहा खूप छान वाटतं जेवल्याच्या नंतर खाण्यासाठी. मस्त असं बघा मुलांना तर खूप आवडतं हे असं व्हॅनिला कस्टर्डचं मस्त असं फ्रूट कस्टर्ड. तर कशी वाटली आजची रेसिपी आवडली तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशा छान साध्या सिंपल झटपट बनणाऱ्या कमीत कमी साहित्यामधल्या रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.